विश्व वार्ता न्यूज। माणगाव तालुक्यात यांत्रिक भात लागवडीचा यशस्वी प्रयोग, शेतकऱ्यांसाठी नवा मार्ग। ठिकाण आणि तारीख मौजे कोशिंबळे तर्फे तळे आणि भुवन, माणगाव तालुका 24 जुलै 2026। मजुरांची टंचाई आणि वाढता खर्च यावर उपाय म्हणून माणगाव कृषी विभागाने यांत्रिक भात लागवडीचा प्रात्यक्षिक घेतला। तालुका कृषी अधिकारी श्री किरण पडवळकर यांच्या मार्गदर्शनात ATMA अंतर्गत खरीप हंगामात तालुक्यातील 93 एकर क्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचं नियोजन आहे। प्रात्यक्षिकातील 3 प्रमुख बाबी आणि फायदे। यांत्रिक पद्धतीने भात लावणी प्लस मॅट नर्सरी, ट्रान्सप्लांटर मशीनद्वारे लावणीचं प्रात्यक्षिक झालं। मशीन श्री दाऊद गालसुरकर यांनी उपलब्ध करून दिला। फायदा, वेळ 50% कमी, मजुरांवर अवलंबित्व नाही, उत्पादनात वाढ। बांधावर तूर लागवड, मुख्य पिकाला बाधा न करता बांधावर तुरीचे बियाणे वाटप। फायदा, अतिरिक्त उत्पन्न, जमिनीतील नत्र वाढ, कमी खर्चात जास्त नफा। गोकृपामृतम जैविक खत निर्मिती, शेण, गोमूत्र आणि शेतातील कचऱ्यापासून घरच्या घरी खत बनवण्याचे डेमो। फायदा, रासायनिक खतांचा खर्च कमी, जमिनीची सुपीकता वाढते। मान्यवरांचं मार्गदर्शन, श्रीमती वंदना शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा अलिबाग। यांत्रिकीकरण हाच पर्याय। शेतकरी गटाने महा-DBTवर अवजारे बँकेसाठी अर्ज करावा। श्री किरण पडवळकर, तालुका कृषी अधिकारी, माणगाव। आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारा, बांधावर तुरीने अतिरिक्त उत्पन्न मिळेल। श्रीमती मनीषा मालोरे, उपसभापती, पंचायत समिती, माणगाव। मजुरांअभावी क्षेत्र कमी होत आहे, एकत्र येऊन अवजारे वापरा। उपस्थिती श्रीमती चौधरी मॅडम, आत्मा अलिबाग। तंत्र अधिकारी रविशंकर कावळे, मक्रू संजय ससाने, प्रमोद शिंदे। ATMA प्रतीक बांगर, संगीता बक्कम। पंचायत समिती सदस्य दिशा जाधव, जिल्हा परिषद सदस्य विजय बक्कम, महिपती मांजरे, वसंत साठे, विठोबा दळवी यांच्यासह मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या। शेतकऱ्यांसाठी 3 कृतीचे मुद्दे। 1. गट तयार करा। 5 ते 20 शेतकऱ्यांचा गट करून महा-DBTवर ट्रान्सप्लांटरसाठी अर्ज करा। 2. खर्च कमी करा, गोकृपामृतम घरी बनवा आणि रासायनिक खत 30% कमी करा। 3. उत्पन्न वाढवा, बांधावर तूर मूग घेऊन एकाच जमिनीतून 2 उत्पन्न घ्या। कोशिंबळे आणि भुवन येथील प्रात्यक्षिक हे केवळ डेमो नसून संपूर्ण माणगाव तालुक्यासाठी यांत्रिक भात शेतीचा आराखडा ठरला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.